मित्रांनो, आज प्रत्येक कंपनी, बँक, हॉस्पिटल असतील, मॉल, सोसायट्या, कारखाने असतील किंवा इतर कार्यालय असतील, या ठिकाणी मित्रांनो सुरक्षा रक्षकांची गरज खूप मोठ्या प्रमाणावर असते. मित्रांनो, यासारख्या ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम म्हणजे सिक्युरिटी एजन्सी. मित्रांनो, या ठिकाणी प्रशिक्षित गार्ड पुरवून मित्रांनो हा व्यवसाय तुम्हाला करता येतो. यामध्ये प्रत्येक गार्डवर दर महिन्याला निश्चित नफा मिळू शकतो. सिक्युरिटी एजन्सीचा खरा नफा किती असतो आणि तुम्ही स्वतःची एजन्सी सुरू करून लाखोंचा व्यवसाय कसा उभा करू शकता, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सिक्युरिटी एजन्सी कोणकोणत्या सेवा देत असते तर मित्रांनो, रेसिडेन्शियल सिक्युरिटी असेल, इंडस्ट्रियल सिक्युरिटी असेल, बँक यांना सिक्युरिटी असते, ATM असतील, हॉस्पिटल असतील, स्कूल कॉलेजेस असतील किंवा ज्या ठिकाणी इव्हेंट असतात त्या ठिकाणी सिक्युरिटी असेल, मोठे मोठे VIP असतात त्यांना सिक्युरिटी असते, त्यांना बाउन्सर असतात, लेडीज VIP असतील तर त्यांना लेडीज सिक्युरिटी गार्ड असतात. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सेवा देऊ शकता आणि जेवढी जास्त सेवा द्याल तेवढे तुमचा जास्त व्यवसाय होऊ शकतो. मित्रांनो, आता हा व्यवसाय कोण कोण करू शकतो मित्रांनो, तर ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे, ज्यांना व्यवसायाची आवड आहे, त्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे, त्यांच्यामध्ये व्यवस्थापन कौशल्य आहे, चांगलं कम्युनिकेशन स्किल आहे मित्रांनो, हा ते व्यवसाय करू शकतात. आणि मित्रांनो, जर सैनिक किंवा पोलीस सिक्युरिटी क्षेत्रातील अनुभव असेल तर यामध्ये अधिक फायदा होतो. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सिक्युरिटी एजन्सीचे लायसन. मित्रांनो, कसे मिळते? भारतामध्ये सिक्युरिटी एजन्सी चालवण्यासाठी मित्रांनो पसारा लायसन म्हणजे प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीज रेग्युलेशन ऍक्ट 2005 नुसार हे पसारा लायसन दिले जाते, ते असणे आवश्यक आहे. याशिवाय व्यवसाय करणे मित्रांनो कायदेशीर दृष्ट्या योग्य नाही. आता सोबत आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागतात तर आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, फोटो असतील, तुमचं ऑफिस ज्या ठिकाणी असेल त्या ऑफिसचा पत्ता असेल, तुमचं स्वतःचं जर ऑफिस असेल तर मालकीचे कागदपत्र किंवा रेंट ॲग्रीमेंट, जर भाडे नसेल तर GST नंबर, शॉप ॲक्ट लायसन किंवा कंपनी रजिस्ट्रेशन, पोलीस व्हेरिफिकेशन करावं लागतं ते, कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल, इन्कम टॅक्स डिटेल असतील आणि बँक अकाउंट तुमचं मित्रांनो लागणार आहे. मित्रांनो, तुम्ही सिक्युरिटी एजन्सी सुरू करणार असाल तर त्यामध्ये जे सिक्युरिटी गार्ड असतात त्यांना सरकारने निश्चित केलेल्या प्रशिक्षण मानांकनानुसार प्रशिक्षण द्यावे लागते. मित्रांनो, त्यासाठी अधिकृत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सोबत तुम्हाला करार करावा लागतो. मित्रांनो, हा व्यवसाय सुरू करताना मित्रांनो पोलीस व्हेरिफिकेशन करणे खूप गरजेचे असते. ते सिक्युरिटी एजन्सी जे टाकणार आहेत ते मालक असतील, संचालक असतील किंवा सिक्युरिटी गार्ड असतील, यांचे पोलीस व्हेरिफिकेशन होणे मित्रांनो खूप गरजेचे असते. पसारा लायसन्ससाठी मित्रांनो राज्य सरकारकडे अर्ज करावा लागतो. सदरचा अर्ज हा राज्य सरकार पोलिसांकडे पाठवतो. पोलीस सदरच्या अर्जातील सर्व कागदपत्रे तपासते आणि तुम्हाला ते पसारा लायसन देत असते. मित्रांनो, आता पसारा लायसन कसे काढावे याविषयी पुढे सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर मित्रांनो टाकणार आहे. तर ह्या व्यवसायासाठी मित्रांनो गुंतवणूक किती लागणार आहे तर तुम्ही हा जर व्यवसाय चालू करणार असेल तर ऑफिस टाकण्यासाठी तुम्हाला एक ठराविक रक्कम लागणार आहे. त्यामध्ये जर फर्निचर करणार असेल तर त्या फर्निचरसाठी खर्च, कॉम्प्युटरसाठी खर्च असेल, मग तुमच्या कंपनीमध्ये जे काम करणार आहेत त्या सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांच्यासाठी युनिफॉर्म असतील, त्यांना लागणारे शूज असतील, कॅप असतील, बॅटन असतील, व त्या ड्रेससाठी लागणारे ID कार्ड असेल त्यासाठी तुम्हाला खर्च लागणार आहे मित्रांनो. आणि एकूण खर्च मित्रांनो या व्यवसायासाठी किमान तुमच्याकडे 3 ते 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त लागतील. ज्या प्रमाणात तुम्ही हा व्यवसाय वाढवणार आहात त्या प्रमाणात तुमचा खर्च असणार आहे मित्रांनो. आता ग्राहक कसे मिळवायचे मित्रांनो, तर जे अपार्टमेंट आहेत, बिल्डर आहेत, हॉस्पिटल आहेत, स्कूल आहेत, फॅक्टरी आहेत, बँक असतील, हॉस्पिटल, मॉल, या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेटून मित्रांनो तुमच्या सिक्युरिटी एजन्सीविषयी स्वतः तुम्ही माहिती देऊ शकता आणि तुमचे ग्राहक वाढवू शकता. मित्रांनो तुम्ही तुमच्या कंपनीचं, सिक्युरिटी एजन्सीचं गुगलवर बिझनेस प्रोफाईल बनवून वेबसाईट किंवा फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब यांसारख्या सोशल मीडियावर मित्रांनो तुम्ही ॲड देऊन तुमचे मार्केटिंग करू शकता. मित्रांनो, याच्या मदतीने ग्राहक खूप जास्त प्रमाणात तुम्हाला मिळतात. आता मित्रांनो, या व्यवसायामध्ये नफा किती मिळतो मित्रांनो, तर मित्रांनो तुमची जर सिक्युरिटी एजन्सीने एखाद्या ठिकाणी जर तुम्ही जर गार्ड दिले, सिक्युरिटी गार्ड, तर त्यांना ठराविक पगार समजा जर त्यांनी दिला समजा 25,000 रुपये, तर तुम्ही त्यांना सिक्युरिटी गार्डना पगार देणार समजा 18,000 रुपये. त्यांचा PF, युनिफॉर्म, व्यवस्थापन खर्च जर
2-3 हजार गेला तरी तुम्हाला इतर खर्च गेला तर प्रत्येक गार्ड मागे काही हजार रुपयांचं तुम्हाला मार्जिन राहू शकतं मित्रांनो. प्रत्यक्ष नफा हा करार, स्थान, वेतन आणि खर्च मित्रांनो यावर अवलंबून असतो मित्रांनो. आता जर तुमचे 100 किंवा त्यापेक्षा जास्त गार्ड झाले तर त्याची उलाढाल वाढते आणि तुम्हाला मोठा फायदा होतो मित्रांनो. आता हा व्यवसाय करताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत. पसारा लायसन्स शिवाय व्यवसाय करायचा नाही. सिक्युरिटी गार्ड यांना कमी पगार द्यायचा नाहीये. त्यांना ट्रेनिंग प्रॉपर द्यायचं आहे. ट्रेनिंग नसेल तर त्यांना कामं द्यायची नाही. चुकीचं बिलिंग करायचं नाहीये. टॅक्स वेळेवर भरायचा आहे. इन्शुरन्स न घेणे, म्हणजे जे गार्ड आहेत त्यांचा इन्शुरन्स घ्या. एजन्सी ॲग्रीमेंट केल्याशिवाय व्यवसाय करू नका मित्रांनो. सिक्युरिटी एजन्सी सोबतच तुम्ही इतर व्यवसायही सोबत करू शकता, जसं की हाऊसकीपिंग असेल, मॅन पॉवर सप्लाय असेल, फॅसिलिटी मॅनेजमेंट असेल मित्रांनो, पेस्ट कंट्रोल असेल किंवा फायर सेफ्टीला जे लागणारे वर्कर आहेत ते तुम्ही देऊ शकता. यामुळे तुमच्या उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार होतात मित्रांनो. जर तुम्हाला सिक्युरिटी एजन्सी सुरू करायची असेल मित्रांनो तर सर्वप्रथम कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे मित्रांनो. त्या सिक्युरिटी गार्डना तुम्ही व्यवस्थित प्रशिक्षण आणि दर्जेदार सेवा कशी देता येईल याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. विश्वासार्ह सेवा दिल्यास ग्राहक मित्रांनो या व्यवसायात खूप वाढतात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटत असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्यावसायिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि हो, मराठी माणूस उद्योजक झालाच पाहिजे मित्रांनो. धन्यवाद.